नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। मागील 3-4 वेळेस सांगितलेल्या अपडेटनुसार उष्णता सुद्धा त्या पद्धतीने भयंकर होती। सगळ्यात अगोदर कोणते जिल्हे हा कव्हर अप करणार आहे, पावसाळी स्वरूप आहे की गारपीट सदृश्य किंवा वादळी, बरं असेल तर कोणत्या जिल्ह्याला असेल याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 14 तारखेला म्हणजे उद्याच महामानव क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांना तसेच सर्व भारतवासियांना माझ्याकडनं माझ्या प्रयोगशाळेअंतर्गत सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा। धन्यवाद। तर आता सुरुवात करतोय अवकाळी पावसाच्या अपडेटकडे। तर पहा, 19 तारीख सगळ्यात महत्त्वाची असणार आहे। 17 तारखेपासून वातावरणाला सुरुवात होतीये, पण सुरुवातीला हे वातावरण ढगाळलेलं अंधुक परिस्थिती खराब अशा वातावरणाची असणार आहे। 17 तारखेला पुण्यासारख्या ठिकाणापासून खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी अंधुक असं वातावरण आणि ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल। ह्या दिवशी पावसाची फारशी मोठी अपडेट नाहीये। 18 तारखेला वातावरण हे जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली, साताऱ्यामध्ये आणि कर्नाटकमध्ये वादळी पावसाला सुरुवात करेल। पहिल्या दिवसाची व्याप्ती ही मोजकी असते 10%, 5% याप्रमाणे। पण 19 तारखेला हा वातावरणाचा परिणाम चक्क नाशिक शहरापासून ते पुणे परिसर, अहिल्यानगर परिसर, कोल्हापूर पर्यंत, कोल्हापूर पासून सोलापूर पर्यंत, सांगली, कर्नाटकमध्ये 70% व्याप्ती आहे। लक्षात घ्या, मागे ज्या व्याप्त्या होत्या त्या 40, 45, 60 पर्यंत व्याप्ती कर्नाटकमध्ये गेली, पण ह्यावेळी 70% व्याप्ती। 70% व्याप्तीमध्ये 3 प्रकार आहेत: मध्यम, हलका वादळी आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाळी स्वरूपाचा अंदाज ह्या कर्नाटकच्या जवळपास 60 ते 70% भागांना असणार आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। 19 तारखेचा पाऊस महाराष्ट्राच्या दक्षिणी भागांना, 19 तारखेचा पाऊस महाराष्ट्रातील मराठवाड्यातल्या काही मोजक्या भागांना प्रभाव टाकणार आहे। आणि ह्या 19 तारखेपासून 20ला याचा प्रभाव आणखीन तीव्र होत जाईल। यामध्ये पुण्याकडे आणि नाशिक, छत्रपती संभाजीनगरकडे, अहिल्यानगरकडे, भोकरदन, जाफराबाद, जालन्याकडे याच 20 तारखेला त्याचा प्रभाव पडणार आहे। 12 घंटे मागे पुढे होऊ शकतो, पण ह्या 20 तारखेपासून राज्यातल्या खानदेशी भागापासून मराठवाड्यापर्यंत, मराठवाड्यापासून पश्चिम दक्षिण महाराष्ट्रापर्यंत आणि विदर्भातल्याही मोजक्या भागांपर्यंत याचा प्रभाव या पहिल्याच टप्प्यामधल्या काळामध्ये आहे। आजपासून 13 एप्रिल पासून जर लक्षात घेतलं की अवघ्या 7 दिवसाचा वेळ आता आपल्यापर्यंत आहे। आपण ह्या 7 दिवसामध्ये कुठले कामं करू शकता किंवा कुठल्या कामाचं नियोजन तुमचं अजून बाकी आहे ते कमेंटमध्ये देखील आवर्जून पाहू शकता। विषय विनंती अशी आहे की 21 तारीख सुद्धा महाराष्ट्रातील महत्त्वाची आहे। 21 तारखेला राज्याच्या ज्या भागांमध्ये म्हणजे विदर्भ, बुलढाणा, अकोला पर्यंत, वाशिम पर्यंत मजला आहे, हिंगोली, परभणी, जालना, लातूर, नांदेड क्षेत्र, यवतमाळमध्ये काही मोजक्या भागांमध्ये, तर वर्धा, अकोला, अमरावती पर्यंत या पावसाची मजल जाऊ शकते। छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, धाराशिव, सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर या भागाबरोबरच अनेक भागांचा समावेश देखील ह्या 21 तारखेला राहू शकतो। म्हणजे 19 पासून 21 पर्यंत या भागांमध्ये अशा प्रकारच्या अपडेट्स समोर येत आहेत। आणि या वातावरणाची सगळ्यात अगोदर माहिती तुम्हाला माहिती आहे, आपण याला चक्क आठवडा ते दीड आठवडा होऊन गेलाय। मागच्या मार्च महिन्यात सुद्धा सांगितलंय, 2-3 एप्रिलला पण सांगितलंय की हे येणार आहे। आणि परिस्थिती ही जवळपास किचकट राहू शकते 26 तारखेपर्यंत। 26 तारखेला का किचकटपणा दाखवला जातोय? कारण की त्या दिवशी वातावरणाची जी काही गरमीची लेवल आहे, ढगांची जी काही आवृत्ती पाहायला मिळते, ही पूर्णपणे खानदेशकडनं दक्षिणेकडे सरकताना पाहायला मिळते। आणि बंगालचा उपसागर तर त्या पद्धतीने लो प्रेशर्स तयार करतोय, पण त्यापेक्षा अरबी हिंदी महासागर सुद्धा कमी दाब आणि वाढत्या तापमानामुळे पावसाचं जे काही स्वरूप आहे हे गारपिटीच्या लेवलपर्यंत आणि अतिशय भयंकर गरमीमुळे अचानकच आभाळामधनं जे काही धारा उतरतील त्या धारासोबत जे हाय प्रेशर क्रिएट होणार आहे, त्यामुळे वादळी वारे सुद्धा याच्यामध्ये राहू शकतात। तर आपल्याला सतर्कता काय घ्यायची, याची टक्केवारी 25% आसपास आहे मॉडेलनुसार। आणि जसं जसं कालावधी लवकर येईल तसं तसं ही व्याप्ती वाढण्याची भीती पण व्यक्त करतोय आपल्या माध्यमातून। तर यासाठी आपल्याला एक सतर्कता म्हणून संदेश देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओच्या शेवटी की आपण या अंतर्गत आपण आपल्या पत्रा असेल, घराचं काही काम राहिलं असेल किंवा इतर कुठलेही काम असतील,
हे जरा थोडी जाम करावे लागतील, कारण की वाऱ्याचा धोका ह्या पावसामध्ये अधिक आहे. विजांचीही तीव्रता पाहायला मिळते. जसा जसा कालावधी 2 दिवसात 3 दिवसात येईल तसं तसं त्या तालुक्यांना देखील आपण सतर्क करत राहू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि आणखीन काही माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये सुचवत राहा. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद, आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.